सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे. तर बघा आज आम्ही आणले 1.5 किलो मटण. तर आज काहीतरी मी स्पेशल बनवते. तर बघा अगोदर मटण ही मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मटणामध्ये जे आपल्याला पीस पाहिजेत ना आवडीचे मुलांचे आहेत तेच पीस आणलेत. म्हणजे बघा चॉप आहे, कलेजी आहे, म्हणजे जे आपल्याला पीस पाहिजेत ना तेच घेऊन आलो. तर आता हे मटण स्वच्छ धुतलेलं आहे, हे आपण बाजूला ठेवूया. इकडे बघा मी घेतली आहे लसूण ठेचून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एका मिरचीचा वापर करते आहे. मिरची आपल्याला अगदी 2 भागामध्ये कापून घ्यायची आहे. म्हणजे एका मिरचीचे आपल्याला फक्त 2 तुकडे करायचे. झणझणीत बनवते त्याच्यामुळे बघा अशी हिरव्या मिरचीचा वापर केला आहे तिखटवाल्या. तर बघा पितळ्याच्या टोपामध्ये बनवते. छान तेल टाकून घेते. अगोदर तेल आपल्याला मस्त असं तापून घ्यायचे. तेल बघा आपलं छान कडकडीत तापले. तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनीचा तुकडा आणि हिरवी वेलची टाकून घेते. लगेचच बघा लसूण म्हणजे ठेचून घेतली आहे ती लसूण टाकणार आहे. हिरवी मिरची, आणि जे मटण आपण स्वच्छ धुवून घेतले ते मटण टाकायचे. मटण आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं. हळद टाकलेली नाहीये कारण मी पांढरा रस्सा बनवतेय, त्याच्यामुळे आपल्याला हळद अगोदर टाकायची नाहीये. तर बघा मटणाला पाणी छान सुटले. हे जर तुम्हाला कुकरमध्ये बनवायचं असेल तर अगदी झटपट होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर आपण ज्यावेळेस टोपात वाफेवर बनवतो तर त्याला चव ही मात्र अप्रतिम असते. बघा पाणी हळूहळू आता सुटत चाललेलं आहे. तर बघा मी हे फुल फ्लेमवरतीच शिजवते. बघा आपलं पाणी असं छान सुटत चाललंय. आता ताट ठेवून ताटावर पाणी ठेवते. तर बघा 10 ते 12 मिनटं आपण मंद गॅसवरती ठेवून देऊया. तोपर्यंत आपल्याला ते हात लावून बघायचं नाही आहे. वरचं पाणी जेव्हा तापेल त्यावेळेस आपण ओपन करून बघूया. तर बघा 10 मिनटं झाली आहेत आणि आपलं पाणी बघा एकदम छान तापलंय. मटणाला सुद्धा बघा किती छान पाणी सुटले. पण आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याची गरज आहे. त्याच्यामुळे बघा हे जे आपण गरम केलेलं पाणी होतं, मी लसूण ठेचली होती ना तेच पाणी टाकलं होतं. तर असे छान पाणी टाकून घेतले आणि आपल्याला पाहिजे तितकं आपल्याला पाणी टाकायचे. तर परत झाकण लावून वरती पाणी ठेवून देते. आणि जितकं आपल्याला पाणी पाहिजे ना तितकं आपल्याला पाणी, हे गरमच पाणी आपल्याला टाकायचंय. इथे आपल्याला थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. तर बघा पाणी आपलं छान गरम झाले. मी 2 वेळा जे पाणी गरम झालं होतं त्यात मी टाकून घेतले. आता हे सुद्धा आपण गरम पाणी मिक्स करणार आहोत. अजूनपर्यंत बघा मी मीठ टाकलं नव्हतं, तर आता मी मीठ टाकून घेणार आहे. तर बघा मीठ टाकून घेतेय आणि आपण मटण शिजलंय की नाही ते सुद्धा बघूया. जवळजवळ 30 मिनिटं झालेली आहेत मटण ठेवून. तर आपण मटण बघूया. मंद गॅसवर मटण शिजत होतं. तर बघा शिजत आलेलं आहे. थोडंसं शिजलं पाहिजे. बघा मटणचा जो आपल्याला पाणी पाहिजे होतं, म्हणजे जे सत्व मटणाचं, त्यास आपण छान एवढं टोभर करून घेतलेलं आहे. कारण तांबडा आणि पांढरा रस्सा करणार आहोत. परत थोडंसं आपण शिजून देणार आहोत एक 10 मिनिटासाठी. म्हणजे बघा लागणारा वेळ हा 45 मिनिटाचा जवळजवळ आपला पूर्ण होईल. बघा वरती परत मी पाणी ठेवलेलं आहे आणि छान आता आपण मटण शिजून देणार आहोत. आपलं मटण शिजतंय ना तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आपलं मटण शिजतंय ना तोपर्यंत आपण साहित्य बघूया. तर इकडे साहित्य घेतलंय. सुकं खोबरं घेतलंय, ओला नारळ घेतलाय, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, अगदी तिखटवाल्या घेतल्यात कारण हा आपण तांबडा रस्सा करतोय. तर हे तांबड्या रस्स्याचं साहित्य. इकडे घेतलाय एक छोटा कांदा घेतलाय, थोडीशी लसूण घेतली आहे. आता म्हणाल ना तर पांढऱ्या रस्स्यासाठी बघा ओलं खोबरं घेतलंय, थोडंसं लसूण घेतली आहे, एक कांदा घेतलाय, खसखस घेतली आहे आणि काजू घेतलेले आहेत, एक मिरची घेतली आहे
तर बघा आपल्याला ओला नारळ जो घेतला आहे तो हलकासा भाजून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. तर हे अगोदर मी करून घेते. तर बघा थोडंसं तेल टाकते आहे. अगोदर आपण जे ओलं खोबरं घेतलं आहे ना, म्हणजे ओला नारळ घेतला आहे तो अगोदर आपण तेलात टाकूया आणि हलकासा भाजून घेऊया. बघा तांबडा रस्सा जर करायचा आहे ना तर तुम्हाला झणझणीत चवसुद्धा आली पाहिजे आणि रश्श्याचा कटसुद्धा जबरदस्त आला पाहिजे. मित्रांनो, आपण नेहमी व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं राहून जातं. अजूनपर्यंत कोणी लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघा जे खोबरं मी भाजून घेतलं होतं ते सुद्धा मी परत एकदा याच्यामध्ये टाकून घेते. काढून घेऊया आता आपण हे. थोडंसं तेल टाकते आणि आता आपण जो कांदा कापून घेतलाय तो कांदा टाकूया. तर आपला कांदा सुद्धा छान असा भाजून झालाय. तर बघा आपला कांदा सुद्धा छान असा फ्राय झालेला आहे. थोडीशी बघा गॅस बंद करते, थोडीशी सफेद तीळ टाकते आणि हे काढून घेते. बघा अगोदर आपण तांबड्या रसाचा जो मसाला आहे तो भाजून घेणार आहोत. तर बघा तांबड्या रसाचा जो मसाला आहे तो आपण करून घेऊया. त्याचबरोबर पांढऱ्या रश्श्याचा सुद्धा मसाला करून घेऊया. पांढऱ्या रश्श्याचं जे साहित्य आहे तर तो कांदा सुद्धा आपण कापून घेऊया. आता इथे बघा हे साहित्य आपण गरम करणार नाही आहोत. तर बघा हे छान आता बारीक करून घेते आणि बारीक करून झालं की आपण परत भेटूया. तर बघा आपलं आल्याचा तुकडा घ्यायचा राहिला होता तो आता घेते आणि आता हे छान असं बारीक करून घेते. इकडे बघा आपलं पांढऱ्या रश्श्याचं साहित्य बारीक झालेलं आहे. अगदी छान बघा एकदम व्यवस्थित बारीक झालंय. तर बघा आता आपलं मटण सुद्धा छान शिजलंय. तर गॅस बंद करूया. तर बघा आता आपलं साहित्य सुद्धा तयार आहे. इकडे आहे तांबड्या रश्श्याचा मसाला जो जाडा भरडा वाटून घेतलाय. त्याच्यानंतर इकडे पांढऱ्या रश्श्याचा आहे आणि आपला हा शलाका ऑल इन वन घरगुती मसाला आहे. हा चवीनुसार घेतलेला आहे. मित्रांनो, जर कोणाला हवा असेल, एका ताईने विचारलं होतं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि व्हॉट्सॲप नंबर देते. तुम्हाला कोणाला हवा असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपवर मागवू शकता. तर आता आपण पुढच्या तयारीला लागूया. तर बघा जे आपण मटण शिजवलंय ते मटण काढून घेऊया. आता बघा हे फक्त मटणाचं आपलं पाणी राहिलेलं आहे. आता ह्याचाच वापर आपल्याला तांबडा आणि पांढऱ्यासाठी करायचं आहे. तर बघा आपलं सगळं साहित्य तयार आहे. मटण सुद्धा बघू शकता किती छान शिजलंय. त्याच्यानंतर आपला तांबड्या रश्श्याचं, पांढऱ्या रश्श्याचं, आपला शलाका ऑल इन वन घरगुती मसाला, त्याच्यानंतर हा आपला मटणाचा अळणी पाणी. तर बघा टोपामध्ये तेल टाकते. आता कोल्हापूरचं म्हटलं म्हणजे थोडंसं तेल हे पाहिजे. तर बघा तेल टाकते. तेलात बघा तेजपत्ता, काळी मिरी आणि दालचिनी टाकून घेते. लगेचच आपला शलाका ऑल इन वन हा आपला जो घरगुती मसाला आहे हा तेलात टाकून घ्यायचा आहे. आता आपण जो मसाला वाटून घेतलाय तो मसाला टाकते. आणि बघा अगदी आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे. आपण मटणामध्ये मीठ टाकलं होतं तरी सुद्धा थोडंसं मीठ टाकूया.
तर बघा मसाला करपू नये म्हणून थोडंसं आपलं अळणी पाणी टाकते आणि छान अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. हळद जेव्हा टाकली ना तेव्हा व्हिडिओ स्किप झाला. थोडीशी मी हळदसुद्धा टाकून घेतली होती. तर बघा आपला मसाला अगदी छान फ्राय झाला आहे. तेलसुद्धा बघा आता सुटत चाललेलं आहे. आता जे आपण अळणी पाणी काढलं आहे ना ते अळणी पाणी आपण या तांबड्या रश्श्यामध्ये ओतणार आहोत. बघा याच्यामध्ये जर आपल्याला थोडंसं पाणी हवं असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. याच्यामध्ये अगदी 2-3 पीस टाकून घेते आणि आता छान आपण तांबडा रस्सा उकळून देऊया. तोपर्यंत आपण पांढऱ्या रश्श्याकडे वळूया. तर बघा आता पांढरा रस्सा बनवते. तेल टाकूया. आपला तांबडा रस्सा पण बघा छान उकळलाय. तेल बघा तापलं की लगेचच आपल्याला काळी मिरी, लवंग, काळी मिरी, दालचिनी, तेजपत्ता आणि हिरवी मिरची टाकली आहे. आपण जो पांढऱ्या रस्स्याचा मसाला केला तो टाकून घेऊया. तर बघा मसाला आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. चवीनुसार पण कमी मीठ टाकते. आणि आता जे आपण अळणी पाणी काढून ठेवलंय ते टाकूया. तर बघा आपला पांढरा रस्सा आहे ना त्याला आपल्याला उकळवायचं नाहीये. वरती असा फेस आला की आपल्याला गॅस बंद करून टाकायचंय. तर बघा आता आपण गॅस बंद करूया कारण आपल्याला याला उकळी आणून द्यायची नाहीये. बघा आपला तांबड्या रश्श्याचा पण आपण गॅस बंद करूया. थोडीशी बघा लसूण घेतली आहे. लसूण आणि मिरची असं मस्त ठेचून घेणार आहे. तर बघा लसूण आणि मिरची ठेचून झाली आहे. थोडंसं मीठ टाकते आणि छान असं मिक्स करून घेते. रश्शाला बघा आपल्या किती छान कट आलेला आहे. तर बघा आता आपण सुकं मटण बनवतोय. तर तेल टाकूया. अगदी थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला. बघा आलं आणि लसूण जी घेतली आहे ती अगोदर आपण तेलात टाकून देऊया. थोडीशी कोथिंबीर आणि आता बघा जे आपण मटण काढून घेतलंय ना ते मटण टाकून छान असं फ्राय करून घेऊया. आता बघा आपला शलाका ऑल इन वन हा आपला जो घरगुती मसाला आहे तो वरून टाकून घेते. मित्रांनो आपण जे मसाले वापरले ते आपले सगळे घरगुती पद्धतीचे आहेत. आपण कोणताही बाहेरचा मसाला वापरलेला नाहीये. तर बघा आपलं सुक्कं मटण सुद्धा असं छान फ्राय झालंय. तर बघा आपलं सुक्कं मटण सुद्धा छान तयार झालंय. खरं सांगायचं ना तर स्मोक इतका जबरदस्त येतोय. गॅस बंद करते. तर बघा सुकं मटण आपला पांढरा रस्सा हा हा एक नंबर बघा. तर बघा आपल्या तांबड्या रश्श्याचा कट सुद्धा बघा किती जबरदस्त आलेला आहे. आपला तांबडा रस्सा सुद्धा
नंतर बघा तंदूर खिमा. आज आपण कोल्हापुरी तांबडा पांढरा बनवलाय, म्हणजे कोल्हापुरी डिश बनवली. त्याच्यासाठी बघा ही सुकट बनवली आहे. बघा चवीला थंड अशी सोलकढी, भात, पोळी आणि तोंडी लावणीला कांदा, टॅमॅटो आणि लिंबू. तर मित्रांनो, आज बनवले कोल्हापूरची झणझणीत अशी मटण थाली. इकडे बनवलाय खिमा, त्याच्यानंतर सुकं मटण, झणझणीत तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, त्याच्यानंतर गावाकडची सुकट, इकडे पोळ्या बनवल्यात, चपात्या बनवल्यात, त्याच्यानंतर भात, तोंडी लावणीला कांदा, टॅमॅटो आणि लिंबू, त्याचबरोबर थंडगार अशी सोलकढी आणि इकडे आहे अळणी पाणी. तर मित्रांनो, आज बनवलेली ही कोल्हापूरची झणझणीत डिश कशी वाटली, तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघितलात नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला ही डिश कशी वाटली हेही मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा. मस्त खा आणि स्वस्त राहा, त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.